मकर संक्रांती 2026। यंदा संक्रांत कशावर आहे? हा रंग चुकूनही घालू नका। कोणता रंग वर्ज्य आहे? संक्रांतीचे वाहन, ओवसा, भोगी, बोरन्हान, संपूर्ण माहिती। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज आहेत। संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात। म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असे म्हटले जाते। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो। त्यामुळे मकर संक्रांत विशेष महत्त्वाची आहे। इंग्रजी नवीन वर्षानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। मराठी नवीन वर्ष जरी गुढी पाडव्यापासून सुरू होत असले तरी आपल्या दैनंदिन जीवनात इंग्रजी महिनेही तितकेच महत्त्वाचे आहेत। मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत दरवर्षी पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यात साजरी केली जाते। या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी होते। 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणे क्वचितच घडते। यंदा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ शके 1947, पौष कृष्ण एकादशी, बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सुरू होतो। यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:20 पर्यंत आहे। या काळात दान, धर्म व पुण्यकर्म करावीत। संक्रांत ही देवीचे रूप मानली जाते। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू त्या वर्षी वर्ज कराव्यात असे सांगितले जाते। सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे। ती कुमारी असून बसलेली आहे। वासासाठी जाईचे फूल घेतले आहे, पायस भक्षण करते। जातीने सर्प आहे, भूषण म्हणून मोती धारण केलेला आहे। तिचे नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे। संक्रांतीचे फल असे सांगितले जाते की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती ज्या दिशेने आली आहे त्या दिशेतील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे। पर्वकाळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। संक्रांतीच्या दिवशी कोरडा सिधा ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीस दान करावा। दान करताना संकल्प करावा। देवासमोर बसून उजव्या हातात पाणी, हळदकुंकू, अक्षदा, फुल घेऊन आपले नाव व गोत्र सांगावे आणि संक्रांतीच्या निमित्ताने आपण जे काही दान देत आहोत त्याचा संकल्प करावा। त्यानंतर ते दान ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीस द्यावे। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते।
15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांत आहे. पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने किंक्रांत नावाच्या राक्षसाचा वध करून प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणूनही दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जे लोक दान व हवन करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देतो असे मानले जाते. म्हणून यथाशक्ती रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान अशी दाने करावीत. तसेच भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड पूजन करतो, काही ठिकाणी याला बोळकी किंवा खण असेही म्हणतात, ती पूजा देखील एक प्रकारचे दानच मानले जाते. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे, त्यामध्ये थोडे कुंकू, तीळ आणि लाल फुले टाकावीत व ते पाणी सूर्याला अर्पण करावे. हे जल अर्पण करताना सूर्याय नमः, आदित्याय नमः किंवा भ्रूणी सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची विशेष पूजा करावी. यामुळे चांगले आरोग्य, उत्तम तेज प्राप्त होते आणि शरीर निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत. आपल्याला मिळणारे डी जीवनसत्व फक्त सूर्यप्रकाशातूनच मिळते. आपण दररोज सूर्याला नमस्कार केला, सूर्याला जल अर्पण केले आणि सूर्याचे मंत्र म्हटले तर उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्यामुळे शक्य असल्यास दररोज सूर्योपासना करावी. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. जर पवित्र नद्यांमध्ये स्नान किंवा देवदर्शनास जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी पाण्यात थोडे तीळ व गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान केले तरी चालते. यामुळे पुण्याची प्राप्ती होते. आता संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज करावीत ते पाहूया. या काळात कठोर बोलणे टाळावे. घरामध्ये वादविवाद, भांडणे, अपशब्द किंवा शिव्याशाप देऊ नयेत. सर्वांनी मिळून हा सण आनंदाने साजरा करावा. तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणावे. ही संधी वर्षातून एकदाच मिळते, त्यामुळे आनंदाने सण साजरा करावा. तीळ आणि गूळ हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक उष्णता मिळते. याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. या काळात वृक्षतोड पूर्णपणे टाळावी. कोणत्याही झाडाची हानी होऊ नये. तसेच गाई म्हशींची धार काढणे वर्ज मानले जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्यतो त्या दिवशी धार काढू नये. आदल्या दिवशी धार काढावी. मात्र सर्व नियम प्रत्येकाला पाळता येतीलच असे नाही, त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी दात घासणे देखील वर्ज मानले जाते. आजच्या काळात हे पाळणे शक्य नसल्यास माउथवॉशचा वापर करून तोंड स्वच्छ करता येते. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालते. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. मकर संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या सणाला सुगड पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी याला सुगड, बोळकी किंवा खण असेही म्हणतात. घरातील प्रत्येक सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड, 1 खण पूजले जातात. घरामध्ये जितक्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5 सुगड पूजल्या जातात. त्या सुगडामध्ये ओसा भरून पूजा केली जाते. मकर संक्रांत हा शेतीशी संबंधित सण असल्यामुळे शेतात आलेले नवीन पीक या सुगडामध्ये भरले जाते. यामध्ये गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसे, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे तुकडे, गाजर, बोरं, पेरू, तीळ व गूळ हे पदार्थ ओशामध्ये भरले जातात व त्यांची पूजा केली जाते.
या दिवसांमध्ये हे सर्व साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वाणामध्ये त्यांचा समावेश केला जातो। तर असा हा सगळा वसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर हा सगळा ओवसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो। त्यानंतर जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना घरी हळदी कुंकवासाठी बोलावले जाते, तेव्हा त्यांना एक सुगड वाण म्हणून दिले जाते। कधी कधी जो ओसा असतो तो त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खऱ्या अर्थाने वाण असे म्हटले जाते। ज्या पद्धतीने महिला एकमेकींना वाण देतात, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी वाण देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात। मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदाचा असतो। या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येतो। या कार्यक्रमात महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, वाण देतात, तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतात। काही जण वेगवेगळ्या भेटवस्तूही देतात। संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा केला जातो। या दिवशी हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या, तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात। संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाला विशेष महत्त्व असते। संक्रांत हिवाळ्यात येते, त्यावेळी थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराचे तापमान योग्य राहावे म्हणून उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाल्ले जातात। तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यातील आहारात त्यांचा समावेश केला जातो। बाजरीच्या भाकरीतही उष्णतेचा गुणधर्म जास्त असल्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते। या काळात फळे व भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात, त्यामुळे त्यांचा वापर करून भोगीची भाजी केली जाते। नवीन हंगामातील सर्व फळभाज्या व पालेभाज्या शरीराला मिळाव्यात, हा यामागचा हेतू आहे। संक्रांतीला काळा रंग घालणे शुभ मानले जाते। या दिवशी थंडी जास्त असल्यामुळे काळे कपडे घातल्यास शरीर उबदार राहते, कारण काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो। त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे चांगले मानले जाते। तसेच स्त्रिया रंगीत साड्या घालतात। मात्र लक्षात ठेवावे की प्रत्येक वर्षी संक्रांत देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि ज्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केलेले असते तो रंग त्या दिवशी वर्ज करायचा असतो। यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे, साडी किंवा पिवळ्या रंगाची फुले डोक्यात घालू नयेत। थोडक्यात या दिवशी पिवळा रंग पूर्णपणे वर्ज करावा। मकर संक्रांती हा सौर कालगणनेशी संबंधित आणि शेतीशी निगडीत असा अतिशय महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होत जाते। महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूने हलव्याचे दागिने घालण्याची आणि तिळगुळ देण्याची प्रथा आहे। मुलीच्या लग्नानंतर तिची पहिली संक्रांत असल्यास माहेरहून ओवसा पाठवला जातो। त्यामध्ये साडी, शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू इत्यादी असतात। घरात नवीन सून आली असल्यास तिच्यासाठी तिळवा केला जातो, हलव्याचे दागिने घालतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। मुलीची किंवा सुनेची पहिली संक्रांत असल्यास हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना हळदी कुंकवाच्या डब्या किंवा पाकिटे भेट म्हणून दिली जातात। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। या दिवशी घरातील 5 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना बोरनान घातले जाते। मुलांना रंगीत कपडे आणि हलव्याचे दागिने घालून त्यांच्या डोक्यावर चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, गाजर, छोट्या गोळ्या, बिस्किटे तसेच आवडती चॉकलेट टाकली जातात। यालाच बोरणा किंवा लूट असेही म्हणतात। बालकाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते।
अशा प्रकारे बोरनान किंक्रात ते रथसप्तमी पर्यंत कधीही करता येते आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमही संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही करता येतो। अशा प्रकारे आजच्या मजकुरात मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। हा मजकूर आवडला असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। नमो भगवते वासुदेवाय नमः।